विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. भूमी अभिलेख विभाग भरती 2025 ची एक महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही जर भूकर मापकचा पेपर दिलेला असेल तर अनेक विद्यार्थी सातत्याने प्रश्न विचारत होते की आमचा निकाल कधी लागणार आहे. अखेर निकालाची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो 903 जागांसाठी ही परीक्षा झालेली होती. नोव्हेंबरमध्ये परीक्षा झालेली होती. आपल्याला निकालाची प्रतीक्षा होती आणि आता निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कधी व कोणत्या वेबसाईटला आपल्याला निकाल बघता येणार आहे याची आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची माहिती आपल्याला देतो. सरळ सेवेचा अभ्यास तुम्ही जर करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. तुम्हाला सुद्धा या बॅचचा निश्चितपणे फायदा होईल. तुम्ही जर तलाठी, मनपा भरती, नगर परिषद, वन विभाग भरती, आरोग्य विभाग, त्याच पद्धतीने कृषी विभाग, आदिवासी विभाग व इतर कुठल्याही सरळ सेवेची तयारी करत असाल तर नक्की तुम्हाला या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. या बॅचमध्ये मराठी, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, सामान्य ज्ञान हे सगळ्या विषयांचा समावेश आहे. TCS IBPS पॅटर्नवरती आधारित असा सगळा सिलेबस या बॅचमध्ये आपण कव्हर करत आहोत. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीजचं स्कोर कार्ड सुद्धा बघता येणार आहे. त्याच पद्धतीने टॉपिकनुसार, विषयानुसार 300+ टेस्ट आहेत. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर आहेत आणि 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच बघता येणार आहे. फक्त 1999 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे अपडेट. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की ह्या भूकर मापकसाठी 34,532 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी 30,656 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. परीक्षा होती 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर 2025ला. आता आजच्या वृत्तपत्रामध्ये अपडेट आलेली आहे. बघा या ठिकाणी बघा 21 जानेवारीचंच हे वृत्तपत्र आहे. पुण्यनगरी काय म्हटले बघा, भूमी अभिलेखच्या 903 पदांचा 30 जानेवारीला निकाल लागणार आहे. 30 जानेवारीला निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 21 तारीख आहे आज. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये अर्थात 30 जानेवारीला हा निकाल आपल्याला बघायचा आहे. बघा राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक संवर्गातील 903 पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 30 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाचा महाभूमी या संकेतस्थळावरती हा निकाल तुम्हाला बघता येणार आहे. आता निकाल तुम्हाला कुठे बघता येणार आहे ती वेबसाईट पण तुम्हाला ओपन करून दाखवतो. या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की भूमी अभिलेख विभागाची जी महाभूमी हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर तुम्हाला हा निकाल बघता येणार आहे. अशी माहिती जी आहे ती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. बघा आता या भरतीसाठी 34,532 उमेदवारांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी 30,556 उमेदवारांनी एक्झाम दिलेली आहे. ही परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025ला झालेली आहे. आता ही जी परीक्षा आहे ती 2 सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. पुणे विभागात एकूण 83 पदांसाठी 2,973 इतक्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. कोकण विभागामध्ये 259 जागांसाठी 8,148 उमेदवारांनी ही एक्झाम दिलेली आहे आणि नाशिक विभागामध्ये 124 जागांसाठी 4,340 उमेदवारांनी ही एक्झाम दिलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 210 जागांसाठी 8,276 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. अमरावती विभागामध्ये 117 जागांसाठी 3,669 उमेदवारांनी ही एक्झाम दिलेली आहे. नागपूर विभागामध्ये 110 जागांसाठी 3,240 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचा विभागनिहाय गुणक्रमे निकाल 30 जानेवारी 2026 रोजी संकेतस्थळावरती तसेच संबंधित उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आलेली आहे. म्हणजे वेबसाईटला पण तुम्हाला निकाल बघता येणार आहे आणि त्याच पद्धतीनं उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर सुद्धा हा निकाल आपला प्रसिद्ध केला जाणार आहे. आता ही जी वेबसाईट आहे बघा, तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी गुगलला महाभूमी टाकायचं आहे. महाभूमी टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने खाली ही महाभूमीची वेबसाईट दिसते. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही रेव्हेन्यू डिपार्टमेंटची वेबसाईट आहे महाभूमी ही अशा पद्धतीनं ही वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन येईल. त्यावेळेस निकाल लागल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून तुमचा निकाल तुम्हाला बघता येईल. आता त्यावेळेस निकाल नेमका कसा बघायचा आहे याचं प्रत्यक्षित पण तुम्हाला त्यावेळेस करून दाखवण्यात येईल आमच्या याच युट्यूब चॅनलवरून. आता निकाल अजून लागलेला नाहीये, 30 तारखेला निकाल लागणार आहे. त्याच वेळेस ते सगळं उपलब्ध या ठिकाणी होईल, हे लक्षात घ्या.
तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्याला जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये सरळ सेवेची तयारी तुम्ही करत असाल, तुम्हाला वेगवेगळे एक्झाम द्यायचे असतील तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून TCS IBPS पॅटर्नवरती आधारित ही बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सरळ सेवेचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्फत शिकवला जात आहे. तेव्हा या बॅचचा निश्चितपणे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. टेस्ट सिरीजचं स्कोर कार्ड तुम्हाला या बॅचमध्ये बघता येणार आहे. टॉपिकनुसार विषयानुसार 300+ टेस्ट आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह उत्तर आहेत आणि एका वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला ही बॅच बघता येणार आहे. फी फक्त 1999 रुपये आहे. इग्नाइट अकॅडमीचे ॲप तुम्हाला डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888996161 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.